जस्ट सुटलोय आणि आता प्लॅन झालाय कॅस्टल रॉकला जायचा, नियर बाय दूधसागर जवळ. महाराजांच्या पाया पडून आता बसलोय आता बसमध्ये. तर मित्रांनो पोहोचलो आता कोल्हापूरमध्ये आणि माझ्या कायमच्या नाश्ता पॉईंटवर आलोय, श्रमिक नाश्ता, आणि आजच ते बंद आहे. दुसरीकडे भंगार नाश्ता आणि भंगार चहा पिऊन बसलोय आता एसटी मध्ये. तर पोहोचलो आता बेळगाव बस स्टँडवर आणि लाईटली काहीतरी खायचं होतं तर समोर हॉटेल दिसलं उडपी. जिथं उडपी तिथं मी उडकी. तर तिथं पुलाव बिलाव ताणून गेलो मित्राकडे, घेतलो मित्राची गाडी आणि लागलो दूधसागरच्या रोडला. जरा स्टॉप घेऊन कोल्ड्रिंक पिलो आणि लागलो गोवा बेळगावच्या हायवेला. आणि आता चालू झालंय जंगल वाईल्ड सेंच्युरी. आणि इथं प्रत्येक ठिकाणी रिस्ट्रिक्शन दिल्यात की इथं वाघ आणि चित्ता, पण मला नाही कशाची चिंता. मला एकच टार्गेट होतं की कॅस्टल रॉकला पोहोचायचं. प्रत्येक ठिकाणी इन्स्ट्रक्शन बघून आणि जरा बीपी वाढत होती, पण असं पण वाटत होतं की वाघ समोर यावं आणि मी त्याला कॅप्चर करावं म्हणजे व्हिडिओ व्हायरल होईल. पण आणि लक्षात येणार की व्हिडिओ एडिट कोण करणार. ते किती काइंडनेस लिहिलेलं आहे बघा. आय हॅव फॅमिली जस्ट लाईक यू. पहिला पळतो इथं, नाही तर ती मला बघून म्हणतील जस्ट लाईक अ वाव. आणि बरं झालं जवळ आल्यावर पेट्रोल संपलं, नाही तर जंगलात जाम अडकणार होतो मी. पोहोचलो मित्रांनो कॅस्टल रॉकवर आणि पहिला पैसे काढून पेट्रोल टाकतोय आणि हा समोरचा रोड मित्रांनो दूधसागरकडे जातोय. इथून विदिन 15 किलोमीटरच्या वॉकिंग डिस्टन्सवर तुम्ही दूधसागरमध्ये पोहोचताय.